बघा, पान नंबर 10 यापूर्वी आपण इथपर्यंत आलो होतो बघा, की सम ऑफ अवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स. पुढील पॅरेग्राफ बघा. आय टूक द बेबी लंगूर टू आवर बॅकयार्ड अँड जेंटली लेड हिम ऑन द फ्लोअर इनसाइड द पोल्ट्री कूप. बघा, आणि मग अशा त्या गोंधळातनं त्या पिलाला सोडवलं आणि आमच्या त्याला खाली घेतलं आणि आमच्यात पोल्ट्री होती, म्हणजे कोंबड्यांचा खुराडा, त्याच्या तिथे त्याला नेऊन झोपवलं आणि देखभाल करण्याच्या दृष्टिकोनातून तयारी केली होती बा. हिज बेबी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स अँड स्क्रॅच. त्या पिलाला खूप दुखापत झाली होती, काही ओरखडे पडलेले होते. ब्लड वॉज ओझिंग फ्रॉम सम ऑफ द वुंड्स. ओझिंग म्हणजे रिलीजिंग, ओव्हरफ्लोईंग म्हणजे रक्त प्रवाह त्याच्या ज्या ज्या ठिकाणी चावलेला होता तिथून त्याच्या जखमेतून वाहत होता. द बेबी रिमेन्ड मोशनलेस. अतिशय गतिहीन असं झालं होतं, स्तब्ध, घाबरून राहिलेला होता ते. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वुंड्स अँड स्टॉप द ब्लिडिंग. तोपर्यंत माझ्या वडिलांनी प्रथमोपचार केले, त्याच्या दुखापतीची देखभाल करून रक्तप्रवाह वगैरे थांबवला आणि ती जखम स्वच्छ केली आणि तो रक्तप्रवाह थांबवला. आय वॉज रिलाइव्ड टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रेथिंग. आणि मग मी पाहत होतो की त्या लहान पिल्लाचा श्वासोच्छ्वास चालू होता, इव्हन दो हिज ब्रेथ्स वेअर शॅलो. एवढंच नाही की त्याचे श्वासोच्छ्वास होते ते आत खोलवर गेलेले होते. नेक्स्ट पॅराग्राफ. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टीर अँड आफ्टर ए फ्यू शॅकी अटेम्प्ट्स ही सॅट अप. बघा, मग पाण्याचे शिंतोडे उडवत, म्हणजे पाणी उडवत इकडून तिकडे, म्हणजे थंड पाणी उडवत ते हालचाल, त्या म्हणजे जरा शिंतोडे वगैरे त्याच्यावर मारले आणि ते हालचाल करू लागलं. आणि त्यानंतर ते काही वेळातच ते थरथरत प्रयत्न करत कसं तरी ते उभं राहिलं. ही वॉज इन स्टेट ऑफ शॉक अँड स्टार्टेड ट्रेम्बलिंग लाईक ए लीफ इन द विंड. म्हणजे झाडाची पाने कशी वाऱ्याने हलतात तसं ते थरथरत होतं, तसंच उभा राहण्याचा प्रयत्न करत होतं ते पिल्लू. हिज टू लिटल ट्विंकलिंग आईज वेल्ड अप विथ टीयर्स. आणि त्याचे ते लुकलुकणारे डोळे जवळजवळ भरून आलेले होते, वेल्ड अप, भरून आलेले. वेल्ड अप विथ टीयर्स अँड ही स्टार्टेड टू सॉब विथ ए मफल्ड क्राय. बघा, आणि जवळजवळ दबलेल्या आवाजामध्ये ते ओरडत होतं, रडत होतं जवळजवळ, जस्ट लाईक ए ह्युमन चाइल्ड वुड आफ्टर एक्सप्रेसिंग ट्रामा. म्हणजे शरीर किंवा मनाला जखम झालेली होती अशा प्रकारची स्थिती होती, जसं मुलं जशी हे झालेली होती की त्राणहान, दुःखी झाली, तशा प्रकारे त्याचं अवस्था झालेली होती. आणि आय ऑफर्ड हिम ए पील्ड बनाना which he accepted with his unsteady hand and began taking hesitant bites. आणि मग त्याला जरा प्रथमोपचार केल्यानंतर त्याला एक केळी सोलून दिली. त्याचबरोबर ते अस्थिर असं होतं, आणि पण कसं तरी ते ती केळी खाण्याचा प्रयत्न ते करायला लागलं, सावध व्हायला लागलेलं होतं. दबकत ती केळी खाण्याचा प्रयत्न ते पिलू करू लागलं. माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिव्हील ऑफ
revival sorry my attent was fixed on the revival of the baby langur. मग माझं लक्ष पूर्णपणे त्या लहान पिलाकडे होतं. सडनली आय हॅड अन अनकॅनी फिलिंग ऑफ बिईंग वॉच्ड. बघा मी अतिशय विलक्षण अशा दृष्टिकोनातून मी ते निरीक्षण केलं त्याचं, त्या पिलाचं. आय टर्न अवे फ्रॉम द कूप अँड लुक्ड अप. मग त्याला जे काही चालते ते चालू दिलं आणि हळूच थोडंसं बाजूला झालो आणि त्या पोल्ट्रीच्या जरा वरच्या बाजूला वर पाहिलं. देअर सॅट द मदर लंगूर ऑन आवर किचन रूफ वॉचिंग एव्हरी मूव आय मेड. मी जे काही करत होतो ते सगळं निरीक्षण त्याची आई, त्या पिलाची आई पाहत होती. मी काय काय केलं ते सगळं ती लांबून पाहत होती. सी सिम्पली सॅट देअर क्वाइटली. आणि अतिशय शांतपणे त्या ठिकाणी ती बसली होती. ॲज इफ कन्व्हिन्स दॅट नो हार्म वॉज बिईंग डन टू हर चाइल्ड. म्हणजे तिला खात्री होती की कुठलीही प्रकारची दुखापत किंवा इजा काही झालेली नसावी असे निश्चित खात्रीशीर वाटत होतं त्या वानरीच्या पिलाच्या आईला. Meanwhile, the baby sensed the presence of his mother and started to sob and cry a little louder. दरम्यानच्या काळात बघा की त्या पिलाची आई आणि ते पिलू यांची भेट झाली आणि ते त्याचं दुःख निवारण करत होती. मोठमोठ्या आवाजामध्ये असं ते एकमेकाला संकेत देत होते. आय रिट्रीट फ्रॉम द डोअर ऑफ द कूप टू अलो द मदर ॲक्सेस टू हर बेबी. बघा लेखकाने काय केलं की मी त्या खोडापासून दूर जाण्याचा, माघारी वळण्याचा प्रयत्न केला, म्हणजे त्याच्या आईची आणि त्या पिलाची भेट व्हावी अशा दृष्टिकोनातून ते मार्ग मोकळा करून दिलेला होता बा. Immediately the mother descended on the floor of the coop and picked up the baby in her arms. बघा मग लेखक तिथून थोडेसे दूर गेले तर ताबडतोब त्याची आई खाली उतरली आणि खाली जमिनीवर त्या खोडा शेजारी आपलं जे पिल्लू होतं त्याच्या जवळ आली आणि पिक्ड द बेबी इन हर आर्म्स. आपल्या पाहोत त्या पिलाला घेतलं. सी गेव द बेबी ए थ्रो बॉडी इन्स्पेक्शन टू चेक हिज इंजुरीज अँड देन कडल्ड हिम टाईटली इन हर बुझम. बघा कडल म्हणजे कुशीत घेणे. त्याच्या आईने सर्व तपासलं, काही दुखापत वगैरे झालेली पाहिली, परंतु ते फर्स्ट एड वगैरे केलेलं हे सगळं ती पाहत होती त्याची आई. आणि मग त्या पिलाला घट्ट आपल्या उराशी बिलगून तिथून ते जाऊ लागले. द बेबी फाउंड ग्रेट सोलेस इन हर कॅरिंग आर्म. बघा ते पिल्लू त्या वानरीच्या मायेच्या मिठीत त्या पिल्लाला दिलासा मिळाला होता. द मदर सॅट स्टील विथ द बेबी इन हर लॅप फॉर अ फ्यू मिनिट्स. आणि मग तिची आई काही मिनिटे त्या पिल्लाला घेऊन तशीच बसली होती. इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ शी वॉज पॉन्डरिंग ओव्हर हर ऑप्शन्स अँड ट्राईंग टू फिगर आउट हाऊ शी कुड केप्ट द बेबी सेफ फ्रॉम फर्दर असल्ट. आणि मग ती सखोल विचार करत बसली होती की पुन्हा हा हल्ला झाला तर काय करता येईल अशा दृष्टिकोनातून, आणि ते पिलू कसं सुरक्षित राहील, नंतर पुढे हल्ला होणार नाही अशा दृष्टिकोनातून ती पाहत होती. फॉर ए फ्यू सेकंड्स
द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. आणि मग काही काही पुढच्या सेकंदातच त्या आई वानरीने माझ्या नजरेकडे पाहिले. इव्हन टुडे आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज, शोअरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी फॉर सेव्हिंग हर चाइल्ड. बघा, म्हणजे पिलाचे रक्षण केल्याने ती मूकपणे कृतज्ञता व्यक्त करत होती. आणि मग त्यामुळे तिचे ते कृतज्ञता व्यक्त करणारे डोळे मी विसरू शकत नाही, असं ऑथर म्हणतात. शोईंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी फॉर सेव्हिंग हर चाइल्ड, आय वॉज ओव्हरवेल्म्ड बाय द इमोशन, द सेंटिमेंट अँड द वे सी सेड थँक्स टू मी. आणि तिच्या डोळ्याचे भाव आणि आभार मानण्याची पद्धत पाहून मी भारावून गेलो, माझे मन भरून आले, असं ऑथर म्हणतात. देअर सॅट ए युनिव्हर्सल मदर होल्डिंग ए स्ट्रायकन चाइल्ड इन हर लॅप. बघा, म्हणजे काय की दिलासा देणारी विश्वाची आई तिथे बसलेली होती, असं लेखक म्हणतात. नेक्स्ट पॅराग्राफ. देन इन ए फ्लॅश सी जम्प्ड विथ हर बेबी क्लिंगिंग टू हर बेली अँड रिच्ड अवर किचन रूम. आणि मग झटक्यात त्या आई वानरी आणि तिचे पिल्लू हे त्या पिलाला पोटाशी धरलं आणि आमच्या स्वयंपाकघराच्या छपरावर तिने उडी मारली. सी सर्वेड द एरिया फॉर द विशस मेल लंगूर अँड देन लेफ्ट अवे इन द डिरेक्शन ऑपोजिट टू द प्लेस ऑफ द व्हायलेंट एन्काउंटर. बघा की तिने पाहिलं तो दुष्ट वानर कुठे आसपास दिसणार नाही आणि ज्या बाजूने हल्ला झाला त्याच्या विरुद्ध दिशेने तिने झेप घेतली. नेक्स्ट पॅराग्राफ. द ब्रीफ मीटिंग विथ द मदर अँड द बेबी लंगूर कन्व्हिन्स मी दॅट इंटरस्पेसिस कम्युनिकेशन अँड म्युच्युअल ट्रस्ट इज इंडीड ए रियालिटी अँड शुड एनीवन स्ट्राईक द राईट कॉर्ड द रिलेशनशिप हम्स इन टू ऍक्शन. बघा, म्हणजे काय की एक आई आणि तिचे द ब्रीफ मीटिंग विथ मदर अँड बेबी लंगूर कन्व्हिन्स्ड मी, खात्री पटली की एक आई आणि तिचे पिल्लू यांच्या ओझरत्या भेटीने मला खात्री पटली की प्राण्यांचा संवाद, परस्परावरील विश्वास आणि ही खरोखरच एक सत्य गोष्ट आहे, असं मला खात्री पटली. पुढे काय, स्ट्राईक द राईट कॉर्ड द रिलेशनशिप हम्स इन टू ऍक्शन, म्हणजे ते नाते, मनाच्या तारा छेडून असलेले नाते अधिक सुरेल बनेल, अशा दृष्टिकोनातून लेखक सांगतात. द मदर लंगूर शोड मी दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन. आणि त्या आई वानरीने मला दाखवून दिले की प्राणी आणि मानव यांच्यातील संपर्काचे साधन हे फक्त अन्न देणे घेणे नसून एकमेकावरील विश्वास, सामंजस्य हे मार्ग आहेत, हे मला कळले. ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड अॅनिमल, बट देअर वेअर अदर मीन्स ऑफ एस्टॅब्लिशिंग ए बॉन्ड थ्रू ट्रस्ट, कंपॅशन अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग. सहानुभूती, दयाळूपणा आणि एकमेकाला समजून घेणे, ह्या गोष्टी मानव आणि प्राणी यांनी केल्या तर त्यांचे संबंध अधिक दृढ होतील, असं लेखकाला वाटतं. 55 years हॅव पास्ड सिन्स दॅट डे. त्या दिवसाला आता जवळजवळ 55 वर्ष झालेली होती. आय एम नाव 70 years old. आता मी 70 वर्षाचा झालेलो आहे. बट आय स्टील फाउंड रिमेंबर दॅट एन्काउंटर ऑफ ए स्पेशल काइंड. परंतु आजही त्या खास भेटीची मी आठवण करतो.
ठीक आहे. पुन्हा यातला वर्कशॉप आपण नंतर पाहू.